शासनानं आता चांगलं कामकाज आपल्याला जनतेसमोर आणायला लागणार आहे, नाहीतर ही नाराजी आणखी वाढत जाणार आहे पुढं. डिझेलचा आणि ह्याचा कोटा आपला आता किती 1 महिन्यावर आलाय. 1 महिन्यानंतर काय होणार आहे सांगा. जर लॉकडाऊन पडलं तर आम्हाला घरात बसायला पाहिजे नाही, बेरोजगार होणार काम बंद पडल्यामुळं. त्यामुळं युद्धामुळे बी हे व्हायला लागले, डिझेल दर पेट्रोल दर वाढायला लागल्यात. म्हणणं असं आहे की आम्हाला पगारवाढीमध्ये परवडण सगळे दर वाढलेले आहे. उद्या आम्ही तिकडे काम करावलोय, उद्या कधी काम थांबलं तर आम्ही गावाला जाताना जायचं कसे. ती आली की वर्षभर 6-6 महिने तरी काही माणसं 1-1 वर्ष राहिले, ज्याचे घराकडची काहीतरी अडचण असते, त्याला पगार पाहिजे असतो, काम पाहिजे असतं, वर्षभर घरी गेलेली नाही तुला माणसं. अच्छा. नमस्कार, मी राहुल सडोलीकर आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली आहे तरुण भारत डिजिटल. गेले 3 महिने मध्य पूर्वेमध्ये तणावाची परिस्थिती, इस्रायल, अमेरिका आणि इराण या 3 देशांमध्ये चाललेली तणावाची परिस्थिती ही जगाच्या अर्थव्यवस्थेवर प्रचंड मोठा प्रभाव पाडणारी ठरलेली आहे. हा प्रभाव नकारात्मक आहे, कारण या युद्धामुळं जगभरामध्ये ऊर्जेची म्हणजेच पेट्रोलची, डिझेलची टंचाई निर्माण झालेली आहे. त्याच्यामध्ये LPG सुद्धा आहे. भारतासारख्या राष्ट्रामध्ये जिथं पेट्रोल आणि डिझेलवर अनेक उद्योग अवलंबून आहेत, या देशावर अनेक उद्योग सध्या संकटात पडतायत की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. मी सध्या आलोय कोल्हापूर जिल्ह्यातल्या करवीर तालुक्यातल्या बीड या गावामध्ये. या गावामध्ये इथले जिल्हा परिषदेचे सदस्य राजू सूर्यवंशी यांचं गॅरेज आहे. त्यांच्याकडे जवळपास 30 ते 40 बुलडोजर आहेत आणि या उद्योगावर नेमका काय परिणाम झालेला आहे, पेट्रोल डिझेल टंचाईचा, ऊर्जेचा टंचाईचा, हे नेमकं समजून घेण्यासाठी मी आलेलो आहे. मी त्यांच्याशी गप्पा मारणार आहे आणि इथं यासारख्या असंख्य उद्योगांवर नेमकं पेट्रोल डिझेलच्या टंचाईचं काय दुर्भिक्ष जाणवलेलं आहे ते मी जाणून घेणार आहे. चला आपण जरा भेटूया. नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदा आपण आता जिल्हा परिषदेच्या कामाला सुरुवात केलेली आहे. मला वाटतं पहिलाच अनुभव आपला आहे, त्यासाठी पहिल्यांदा शुभेच्छा देतो. मी या विषयावर आज तुमच्याशी चर्चा करणार आहे, जो विषय आता भारतासाठीच नाही तर जगासाठी चिंतेचा विषय बनलेला आहे. आणि भारतातल्या वेगवेगळ्या, जगभरातल्याच वेगवेगळ्या उद्योगांमध्ये ज्या गोष्टीचा प्रचंड मोठा परिणाम आपल्याला जाणवतोय ती म्हणजे इंधन टंचाई आणि इंधनाचे वाढलेले दर. गेल्या 10 दिवसांमध्ये 4 वेळा इंधन दरवाढ झालेली आहे, जी मोठी दरवाढ समजली जाते. 100 क्रॉस केलेले आहेत. 112 रुपये आता सध्या पेट्रोलचे दर वाढलेले आहेत. आपल्या या सगळ्या उद्योगामध्ये आपण बुलडोजर आणि बऱ्याच आपल्या इतर जे काही अर्धमोवर मशीन, जे काही मशीन्स वापरले जातात, त्या सगळ्याचा आपल्या उद्योगामध्ये समावेश आहे. काय वाटते तुम्हाला, काय अडचण तुम्हाला जाणवते सध्या आता या दरवाढीमुळे किंवा डिझेलच्या तुटवड्यामुळे मोठं आर्थिक नुकसान आपल्याला पाहायला मिळतं. वेळेवर डिझेल मिळायची अडचण झालेली आहे. तसंच या ठिकाणी डिझेलचे आणि ऑइलचे, फक्त आता डिझेलचे आणि पेट्रोलचे दर वाढलेले आहेत. बरोबर. त्याच्याबरोबर ग्रीजचे दर वाढले, लुब्रिकेंटचे, सर्व महागाई सगळ्याच तुमच्या उत्पन्नांमध्ये वाढली. जाणे येणे खर्च आहे, स्पेअर पार्टचे दर वाढले. बरोबर. 100 रुपये पर लिटर, 150 रुपये पर लिटर ऑइलचे दर वाढले. बरोबर. त्याची बेअर कोण पैसे करणार. जुन्या दरानं आमची आता मशिनरी चालू आहे. आम्ही कंपनीच्याकडे जिथं काम चालू आहे, शासनाचं काम चालू आहे, तिथं सुद्धा मागणी केली की आम्हाला दर वाढवून या ठिकाणी. म्हणजे आधी जे बजेट मंजूर झाले त्याच बजेटमध्ये तुम्हाला काम करायला लागणार, त्याच वर्क ऑर्डरवरती काम चालू आहे. म्हणजे ही तूट तुम्हाला मिळणार नाही. नाही मिळणार. मागणी करायला लागलोय, तशी मेल केली, कंपनीच्या बरोबर बोललोय, तिच्या प्रोजेक्ट मॅनेजरशी बोललोय, त्यामध्ये तिने काय होकारच दिलेला नाही. त्यामुळे आता दररोजचं लॉसेस, मी आता जे काम चालू आहे, आधीच प्रॉफिटचा रेशो कमी आलाय. बरोबर. दिवसेंदिवस प्रॉफिटचा रेशो कमी आलाय. बरोबर. आणि ही आणि आता या ठिकाणी म्हणजे आता 20-30% काम करत होतो, त्यात आता 5-10%. बरोबर. 5% तरी लॉस त्याच्यामध्ये आणि वाढणार. म्हणजे सांगायचं तर तुमचे रोजचे खर्च सुरूच आहेत. आर्थिक खर्च आता इथून माणसं तिकडे पाठवायची असली साईटवर तर ते दररोजचा. साईट मध्ये साधारणपणे कुठं कुठं असतील साईट तुमच्या? मुंबईमध्ये काम चालू आहे. अच्छा. तिकडे हैदराबादला ताडीपत्री वगैरे. ओके. परराज्यात सुद्धा काम, परराज्यात सुद्धा इंदोरच्या पुढे आहे. ओके. परत तिकडे पिंडवारा म्हणून आहे, तिकडे आणि काम चालू आहे. म्हणजे राजस्थानमध्ये. इथे तुमची कुठली कुठली मशीन्स काम करतात? हा, तिथं आमचे ग्रेडर, डोजर, मोठे डोजर 400 HP पर्यंत काम करतात. आताचा हे खर्च आता 3-4 महिने झाले, 3 महिने झाले हे चालू झाले. बरोबर. वाढीचे खर्च वाढले. त्यात आता डिझेलचे दर वाढले या महिन्यात 10-15 दिवसात. डिझेलचे दर वाढलेले आहेत. बरोबर. गेल्या 10 दिवसामध्ये 4थ्यांदा दरवाढ झालेली आहे. तुमचा व्यवसाय जो आहे बुलडोझरचा आहे, रिपेअरिंग करताय, साईट्सवरती कामं सुरू असतात, या सगळ्या व्यवसायामध्ये पेट्रोल डिझेलची महत्त्वाची भूमिका असते. काय परिणाम झालाय तुम्हाला काय वाटते?
आता पेट्रोल डिझेलचा दर वाढल्यामुळे साईड बी चालत नाही. पहिला महिना चालते, आता 10-15 दिवस चालू राहते. आता जर असंच जर चालू राहिलं तर कामं बंद होऊ शकतात. त्यामुळं आमच्यावर बेरोजगाराची होऊ शकते बेरोजगारी. तुम्हाला भीती वाटते जर लॉकडाऊन पडलं तर आम्हाला घरात बसायला पाहिजे नाही, बेरोजगार होणार काम बंद पडल्यामुळं. त्यामुळं युद्धामुळे बी हे व्हावं लागलं, डिझेल दर पेट्रोल दर वाढायला लागल्यात असं व्हावं लागलं. आता हे बुलडोझरचं कुठं कुठं कामं सुरू असतात? ही साईड आंध्रात बाहेरल्या राज्यांनी असं चालू आहे. आता डिझेल नसल्यामुळं कमीच आहे ना, कामं बी कमी आहे ते. त्यामुळं मला वाटते असं होईल हां की पेट्रोल डिझेलचं जर कमतरता झाली तर साईट बंद पडेल. साईड लॉकडाऊन होऊ शकते ना, पेट्रोल डिझेल दर वाढल्यामुळं डिझेल मिळणार नाही. त्यामुळे तुमचा दुसरा काय व्यवसाय आहे? नाही या ह्याच्यावरच की जर इथं बंद पडलं तर आम्हाला घरातच बसायला तर तुमच्याकडे आता सध्या पर्याय एकच आहे आर्थिक रोजगाराचा. हेच हे सुरू राहिलं पाहिजे. सुरू राहिलं पाहिजे, दर कमी झाले पाहिजे पेट्रोल डिझेल. पेट्रोल बरोबर इथं बाकीच्या पण गोष्टी असतात, तुमचं ग्रीस असतं किंवा इतर त्याचे पार्ट असतात, ऑइल याच्यात काय फरक पडलाय? हां सगळे दर वाढलेले आहेत, सगळेच ऑइलचे दर वाढलेले आहेत. पहिला 10,000ला मिळते, आता 15-20,000. एवढे दर वाढलेत? 5,000 एक्स्ट्रा? 5,000 एक्स्ट्रा. बाकी तुमचं ग्रीस वगैरे याच्या दरात? ग्रीसचं बी दर वाढलेले आहेत. बरं, त्याचा परिणाम होतो व्यवसायावर? होतो. दिवसांदिवस ऑइलचे दर वाढाले. काल ऑइलचा दर जर घेतला लुबीचा तर आज तो दर 50 रुपयानं वाढलेला असणार, वाढलेला दिसायला लागला. त्यामुळे ग्रीसचे दर, ग्रीस बघा की आता चांगलं ग्रीस जायला लागले 600-700 रुपये किलो, 800 रुपये किलोवर ग्रीस जायला लागले. काय पुरवणार धंदा आम्हाला? त्यात आणि एनर्जी लॉकडाऊन झालं तर त्यावेळी असंच कोविड लॉकडाऊन झालं, मशिनरी टाकून माणसं आमची पळून गेली तिथनं. तुम्हाला एनर्जी लॉकडाऊनची भीती वाटते या उद्योगातले उद्योजक म्हणून? 100% काय होईल आता सांगता येत नाही. पॅनिक सिच्युएशन आहे. हा पॅनिक. उद्या मशिनरी अचानक थांबली तर तिथं मशिनरी लावायची कुठं? अच्छा, बरोबर. झालेले पैसे कुणाला मागायचे? ती देणार आहेत का माणसं? ती हात वर करून मला अजून पेमेंट आलेलं नाही, पूर्ण काम थांबलंय. तिथले खर्च, माणसं राहायचे खर्च वाढणार आहे, बरोबर. त्याचा जेवणाचा खर्च वाढणार आहे. हे असं हे स्वरूप सगळं तोट्याच आहे. अच्छा, आता अनिश्चित पूर्ण वातावरण आपलं सावटच आहे म्हणायचं. पुढे जायचं कसं, परंतु काम सुद्धा थांबवता येत नाही ना. बरोबर. एकदा मोमेंट कामाची थांबली, माणसं थांबली तर त्यांना अचानक पुढच्या परिस्थिती सगळ्या वेगवेगळ्या येतात. बरोबर बरोबर. साहित्य चोरीचा प्रश्न आहे, जाग्यावर साईड तोही प्रश्न आहे मोठा, सुरक्षिततेचा गेले, कोण जाताना घेऊन गेले, जाताना त्यांची ड्रायव्हरची पेमेंट क्लिअर करून देणं आहे. अच्छा, असं सगळे हे विषय तिथून आता आपल्याला थोडं दिसायला लागले. मला सांगा, आता इथे आपल्या गॅरेजमध्ये बुलडोझर आणि बरीच मशीन्स मला दिसतात, इथं कामगार किती काम करतात? आता तुम्ही बघितलं तर इथं जातात 10-15 जण माणसं कामाला आहेत. अच्छा, शेताकडची माणसं शेताकडे वेगळी आहेत. बरं. इथली माणसं गॅरेजला कामकाज करणारे ती माणसं आहेत. अच्छा, हे दररोजचं आमचं गॅरेज चालू होते. उन्हापासून काम चालू असतं, सुरूच आहे 12 महिने हे काम सुरू, 12 महिने काम चालू असतं. त्यामुळे हे मशीन गेलं की दुसरं येते. तू जर जास्त असल्यामुळे बाकीची मशिनरी जास्त असल्यामुळे रिपेरीला येणं जाणं सारखं चालू असतं. बरोबर, म्हणजे मेंटेनन्स सुरूच असतो त्याचा. मेंटेनन्स इथं तयार करायचं, पुढे कामावर पडायचं. मला सांगा की तुम्ही या सगळ्या कर्मचाऱ्यांशी बोलत असता, तुम्ही उद्योजक आहात, सतत त्यांचा रोजचा तुमचा त्यांच्याशी संवाद सुरू असतो. या सगळ्या संकटाची भीती त्यांना वाटते कुठेतरी? निश्चित आम्हाला तशा पद्धतीनं राहायलाच लागते की बाबा उद्या काय होणार आहे, ती साईड चालणार आहे का नाही, हे धरूनच आता आपल्याला राहायला पाहिजे. उद्या थांबलं तर काय करायचं आहे, त्या माणसाला कुठं लावून द्यायचं आहे, ते सगळं लक्ष देऊन राहायलाच पाहिजे. बरोबर. कारण मशिनरी आमची जास्त महागातली मोठी मशिनरी असते, जास्त महागातली. बरोबर. तिथं माळावर टाकून आलो काय झालं तर ती. मी तुम्हाला थोडंसं इंटरप्ट करतो, एका बुलडोझरची किंमत साधारणपणे किती असते? तसं आता लहान डोजर आला तर आता जर बघितलं तर DAT म्हणजे 200 HP पर्यंतचा डोजर आहे. हा डोजर म्हणा आता जोडाला हा डोजर. अच्छा, हा 200 HP चा आहे. हा 200 HP चा डोजर. DAT 12 म्हणून डोजर आहे. अच्छा, तिची जवळपास चांगलं मशीन 20 ते 25 लाखापर्यंतची किंमत आहे DAT 12. ओके. हो, मग त्याच्या वरचा D355 म्हणून मशीन आहे. अच्छा, तो 60-65 लाख 70 लाख कंडिशन नुसार त्याची किंमत होती.
मग हे मशिनरी समजा 80 लाखात सुद्धा मशिनरी आहे, डोजर एक बरोबर. चांगली मशीन आहे. अच्छा. ती मशीन तशी त्या किमतीची आहे. एवढी महागडी मशीन तुम्ही आहे. बाहेरच्या साईड्सवर ठेवून येता? हो, बाहेर ठेवून या लागतं. आणि त्यांना तिकडून आणणं मशीन, आता समजा 500 किलोमीटरवरनं 55 टनाचा डोजर आणायचा म्हटलं तर ती सगळी त्यांची त्यावेळी डिझेल वाटत मिळणार आहे का? परवा तर असं गेलं की वाटत गाडी गेली आणि त्या 2-3 पंपावर डिझेलच मिळालं नाही. एक दिवस माणसं माझी वाटत थांबली. अरे बापरे. एक 8 दिवसापूर्वी गोष्ट आहे. मग ते पंपावर डिझेल आलं. मग माझं तिथला राहण्याचा खर्च वाढला. ते काम तिकडचं उशिरा सुरू झालं. उशिरा झाले. तो खर्च त्या दिवशी जा वाटला. बरोबर. 4 माणसं इथनं रिपेरीला निघाली. अच्छा. वाटत डिझेलच मिळालं नाही. असे प्रसंग येतात. आले असे ते ह्याच्यातनं हे सगळे आता हे जायचं. आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बुलडोजर व्यवसाय मोठा आहे. हो, खूप मोठा आहे. तुमचं गाव तर बुलडोजरचं गाव म्हणूनच ओळखलं जातं. 100 बुलडोजर कसबा बीडगाव माझी असते. बरोबर. आणि त्यामुळे ती कामामध्ये अख्ख्या देशामध्ये, भारतात म्हणलं तर डोजर म्हणलं की कोल्हापूर येस, फेमस आहे. त्याला माहित आहे यांचे डोजर चांगले असतात आणि हीच लोक ही कामं सर्व्हिस चांगली देतात. सर्व्हिस चांगली देतात. यांच्याकडे मशिनरी चांगली असतात, जोडतात चांगले. आता स्वतः आमचं भाऊ डोजर जोडतात, आमचा पुतण्या मुलगा. तुमचे सगळे कुटुंबीय या उद्योगात आहेत? सगळी माणसं आहेत. अच्छा. ह्या ग्रेडर जोडावलेत बघा. आता बीमेलचा आहे, 605 पुन्हा आहे. ओके. 2017चा आहे. अच्छा. आता आम्ही जोडायला ग्रेडर पूर्ण ओव्हरऑल केले. अच्छा. कामकाज आता अंतिम टप्प्यामध्ये आणले. डोजरचं सगळ्या प्रकारचं इंजिन सहित सगळ्या प्रकारचं काम इकडे चालतं. इथे चालतं. हा ग्रेडर हा रोड साठी. अच्छा. मोटर ग्रेडर म्हणतात. ओके. प्रोडक्शन हा रस्त्यांच्या कामांसाठी वापरतात. रस्त्यांच्या कामासाठी. ओके. असं असतं. ही सगळी वेल्डिंग ही सगळी कामं तिथे गॅरेजलाच आमच्या होत असतात. बरोबर. सध्या आपल्याला ह्या परिस्थिती मात करून जायचं असलं तर सरकारनं बी आमच्या या वाल्यांच्याकडे किंवा जिथे कामं चालू आहेत तिकडे बघणं गरजेचं आहे की यांना व्यवस्थित डिझेल पुरवठा. बरोबर. किंवा जी परिस्थिती आता एनर्जी लॉकडाऊन पुढचे पर्याय काय येतात का आपल्याला पाहणं गरजेचं आहे. मला त्याच प्रश्नाकडे तुम्हाला न्यायचं होतं. तुम्हाला थोडंसं इंटरप्ट करून मी विचारतो. सरकारनं या क्षेत्राकडे किंवा या उद्योगाकडे जास्त गांभीर्यानं बघणं का गरजेचं आहे? नाही बघितलं तर इथल्या या क्षेत्रावर काय परिणाम होऊ शकतो? काय सांगाल तुम्ही? आता काही मंडळींना अनेक मशिनरी डोजरवाल्यांचं सुद्धा जर व्यवस्थित त्याचं मेंटेनन्स झालं नाही किंवा पुढच्या माणसांनी बिलं बुडविली तर एक मंडळींचं अत्यंत मोठं नुकसान झालेलं पाहायला मिळालं. बिलं बुडवली जातात? हा, बुडवली जातात. बऱ्याच लोकांचं, आमचे सुद्धा 2-3 कोटी पैसे बुडलेले. अरे बापरे. एवढी मोठी रक्कम तुम्हाला मिळाली नाही? कोणाकडे 10 लाख, कोणाकडे 50 लाख असे पैसे सगळे बुडलेले. अच्छा. मग माणसं, पुढची माणसं पैसे देत नाहीत वेळेवर. आपण तर सगळ्यांचं देणं असतं. बरोबर. द्यायचा प्रयत्न करतोय आपण. मग हे सगळ्यातनं ह्या लॉसेस म्हणणं काही लोकांची डोजर विकायची पाळी आली, काही लोकांची शेती सुद्धा गेली. तशी वेळ कुणावर घेऊ नये. बरोबर. कारण घरदार सोडून लोक लांब पर्यंत 1000 किलोमीटर आम्ही जातोय, तिथं राहतोय, तिथं कामधंदा करतोय. तिथूनच मग इकडे कुठेतरी आपलं समाजकारण करायचं वगैरे, त्यातनं कुठली तरी निवडणूक लढवायची, असं ती काम असते आपलं. आणि त्यातनं काय जनतेसाठी, कारण आता आमच्या व्यवसायासाठी आपण काम केलंय. बरोबर. आमची काही इच्छा असते हा येस येस व्यवसायासाठी झालं. आता लोकांना जरा मोठं करण्यासाठी प्रयत्न करूया. बरोबर. भागाला मोठं करण्यासाठी प्रयत्न करूया, असं आमचं ते स्वरूप असतंय. म्हणून आम्ही त्या मनानं तळमळीनं काम करत असतोय. ऊस वाळा लागले की आवाज उठवतोय, वीज व्यवस्थित मिळत नसली तर आम्ही आवाज उठवतो. आता कालच पाणीपट्टीचा वाढीचा विषय घेतला. बरोबर. शेतकऱ्यांना काय परवडते आता? तर शेतकऱ्यांच्या काही प्रश्नाकडे मला तुम्ही यायचं. तुम्ही स्वतः शेतकरी पण आहात, उद्योजक तर आहात, पण शेतकरी आहात. ट्रॅक्टरची कामं बरीच, नांगरणे आणि इतर रोटर असतो, बरेच यंत्र अशी असतात की ज्याच्यासाठी इंधनाची गरज असते, पेट्रोलची गरज असते, डिझेलची गरज असते. त्या कामांवर सध्या काय परिणाम झाला? कारण आता मृगाचा सीझन येणारच आहे. आता सगळ्यांची अंतिम टप्प्यामध्ये आले रानं तयार करायची. तुम्ही मध्ये आठवडाभर 1-2-3 दिवस मध्ये डिझेल नव्हतं. बरोबर. त्यावेळी बरेचशी जरा अडचण भागात झाली. बरोबर. मग नंतर आलं डिझेल. मग लोकांनी डिझेल घेऊन कामं दिवस रात्र ट्रॅक्टर फिरवले आणि कामं पूर्ण करून रानं आता तयार केली. उन्हाचं पाणी स्वतःच आहे.
पाणी जिथं देतात तिथं भात पेरण्या झाल्या, पेरून आता पाणी पाजले. बरोबर. हे आता तोचाही त्रास झाला डिझेल वाढीच्यामुळे. 500 रुपये लागवड वाढली नाही या डिझेल वाढीच्या या युद्धामुळे. हो हो हो. पिकाला बघा 500 रुपये इफकोला वाढले. म्हणजे शेतीसाठी लागणाऱ्या सगळ्याच गोष्टींमध्ये दरवाढ झाली. या दरवाढीमुळे या युद्धामुळे दरवाढी झाल्या, डिझेलचे दर वाढले, फर्टिलायझरचे दर वाढले 500 रुपये. इफको 500 रुपये 200 रुपये गेले की. म्हणजे माणसाला पावसाळी डोस टाकताना सुद्धा आता ते गणित बिघडले नव्हता शेतकऱ्याचं. आता व्यवसाय झालाय, आता शेती सांगतो तुम्हाला ती कशी दर वाढले बघा. बरोबर. आता 1.5 लाखाची समजा आम्हाला आमच्या 1000 टनासाठी किंवा ऊस आमचा असतो तेवढी आम्हाला लागवड करायला लागते ना. आता किती फरक झाला बघा, किती टिकी लागणार किंवा आता आम्हाला बस लाख रुपयाचा फरक झाला आता युद्धामुळे. आमचं लागवड लाख रुपये जास्त झाली, एक्स्ट्रा वाढले एवढे पैसे सगळ्या खर्चामध्ये. हो. 1 लाखाची तुम्ही हिशेब केला तेव्हा 1 लाखाची लागवड जास्त झाली. जास्त या डोसला पावसाळी डोसला वाटणार आहे. आता घे चालू झाली की डोस टाकायला. कुणी असून शासन असू दे, शासनानं आता चांगलं कामकाज आपल्याला जनतेसमोर आणायला लागणार आहे, नाहीतर ही नाराजी आणखी वाढत जाणार आहे पुढे. लोकांच्या मध्ये इतकी नाराजी दिसते तुम्हाला एवढ्यापर्यंत? 100% आता लोकांच्यावर तीच नाराजी आहे की ह्याच्यावर ठोस निर्णय घेणं गरजेचं आहे. ही दरवाढ असते, ही अशी धोरणं वेगवेगळी अशी व्हायला लागल्यात युद्धामुळे. अशा पद्धतीचे प्रश्न आता डिझेलचा आणि ह्याचा कोटा आपला आता किती 1 महिन्यावर आलाय. 1 महिन्यानंतर काय होणार आहे सांगा. रिझर्व्ह कोटा होता 6 महिन्याचा, आता संपत आला ना, 1 महिन्याचा राहिला. त्याच्यावर लवकर सुधारणा नाही झाली. इलेक्ट्रिक वाहनाच्या बाबतीत सरकारनं काहीतरी धोरण ठेवा पाहिजे की त्याच्यावर टॅक्स कमी करा पाहिजे, त्याचे दर खाली आणले. त्यांना इलेक्ट्रिक वाहनांच्यासाठी कंपन्यांना काहीतरी सुविधा दिल्या, त्यांना प्रमोट करण्यासाठी त्यांना अनुदान जाहीर केले, तर त्या गाड्या लोकांना 20-30 हजार 40 हजार मोटरसायकल स्वस्त मिळतील. हा पेट्रोल डिझेलचा वापर कमी होणार आहे. बरोबर. अशा अनेक घटक आहे. आता 4 व्हीलर घ्यायची म्हणली इलेक्ट्रिक गाडी, बरोबर, 500 किलोमीटर रेंजची गाडी 20-20 लाख किमती आहे. सामान्य तेवढ्या किमती आहेत. परवडणार आहे का? त्याचं लाईफ किती मिळणार आहे? बरोबर. याच किमती जर 15 लाखापर्यंत आणल्या तर भरपूर लोक खरेदी करणार आहे. 10 लाखापर्यंत सामान्य गाड्या लोकांना परवडणारी गाडी आणली, 7-8 लाखापर्यंत आणली. सामान्य माणसाला इलेक्ट्रिक गाड्या परवडतील अशा पद्धतीचं काय आणलं तर पुढच्या काळात हे सुद्धा आपल्याला ह्या सर्व गोष्टींवर उपाय तुम्हाला असं वाटतं दिसू शकतो. मला एक सांगा, मी तुम्हाला थोडंसं इंटरप्ट करून एक प्रश्न विचारतो. मी पुढे तुमच्या उद्योजक असण्याकडे आणि तुमच्या उद्योगाकडे जाईन, तिथं मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधता तेव्हा असा एखादा कुठला अनुभव त्यांनी तुम्हाला सांगितला की आता त्यांना भीती वाटते, आता आजूबाजूला जे बघतायत, आजूबाजूला युद्धाचं वातावरण आहे प्रचंड, इराण आणि अमेरिकेतला तणाव तर जागतिक पातळीवर प्रचंड मोठ्या प्रमाणात पेटलेला आहे, हे ते बघत असताना त्यांना काही धोके जाणवतात का? असं कुठे तुमच्याकडे बोलून दाखवलंय? आता त्यांचे म्हणणं असं आहे की आम्हाला पगारवाढीमध्ये परवडण सगळे दर वाढलेले आहे. उद्या आम्ही तिकडे काम करायला, उद्या कधी काम थांबलं तर आम्ही गावाला जाताना जायचं कसे. अच्छा, आम्ही उड्यावरच पडू शकतो. हा, तिथं थांबण्याची अचानक आज जसं कोरोना लॉकडाऊन झालं, लोकांना जिथल्या तिथं थांबलं सगळं, चालत काही लोक गेली माझी माणसं. समजा आता एमपी काम थांबलं मध्य प्रदेशमध्ये, बरोबर, त्यावेळी त्यांच्या गावाकडे जाताना काही लोक चालत गेलीत, ट्रकच्या पाठीमाग भरून गेलीत, एसट्या बंद होत्या. बरंच ते लॉकडाऊन त्यावेळी तिथं आहे तिथं मशीन जीवाच्या भीतीनं आहे तिथं लावलीत मशीन. अच्छा, ते कसं आहे कुठं आहे तिथं चोरीला काय जाते मालकाची काही काळजी नाही, आपल्या जीवाच्या भीतीनं माणसं पळून गेली. त्यावेळी लॉकडाऊन झाले, लॉकडाऊन रेल्वे मिळेल तिथं मिळाल, रेल्वे मिळाल नाही, तिथनं माणसं 100 किलोमीटर चालत गेली, कुणाकडे तर काहीतरी मागून खाल्लं आणि घरी पोहोचले. महाराष्ट्रातनं माझा एक माणूस तसा आला इकडे, हे तिकडे साईड बंद झाली नागपुरात, तो इकडे तसा आला. असे बरेचसे प्रश्न आहेत. सगळ्याला सामोरं जायला लागते बघा. आर्थिंग मशीन जे काम करतोय त्याला रस्त्यावरची सगळी लढावी लागते, संघर्ष करावा लागतो. त्यामुळे हा संघर्षातनं कोल्हापूरकरी तो जर व्यवसाय तिने केलाय त्यांचं कष्ट आहे यासाठी. मी स्वतः साईडवर राहिलोय. रिपेरीच्या वेळी जेवण मिळत नाही, राहायची व्यवस्था नसते, उन्हातानात काम करतोय आपण. बरोबर.
हे सगळं ध्येयामध्ये सोसलेलं आपण त्यातनं आपण घडत गेलेलो आहे बघा. त्यामुळे सगळी दुःख सुख समजूनच घेऊन पुढे जायचं आहे बघा. आता तुमच्या गावाला, बीड गावाला, जे तुमचं गाव आहे त्या गावाला बुलडोझरचं गाव असं समजलं जातं. हो. गावात साधारणपणे किती बुलडोझर आहेत? 100 डोजर तर आहे. 100 बुलडोझर आहेत. हो, हो. आणि हे वेगवेगळ्या ठिकाणी जातात हो, कामासाठी. जातात. म्हणजे, मग असं मला वाटतं तुमच्याकडे 30-40 बुलडोझर हो. तुमच्या स्वतःचेच आहेत. हो. आहेत आमचे माझे भाऊबंधांच्यातनं आहेत डोजराचे. ओके. परत पाटील प्रताप पाटील म्हणून अशी मंडळी आहे त्यांच्याकडे आहे. बाकीचे चव्हाण मंडळी आहेत. हम्म. आम्ही दोरटे पण आहे त्यांच्याकडे अच्छा. आहे. शेर दोरटे पण त्यांच्याकडे आहे. ची मंडळी म्हणजे या व्यवसायामध्ये असणारी बरीच मंडळी या गावामध्ये आहेत. म्हणजे एकाला एक बघत व्यवसायात करत गेलेले आहेत. अच्छा, त्यांचं साधारणपणे कामाचं क्षेत्र कुठेपर्यंत असतं? आणि म्हणजे ती अशी वेगवेगळ्या ठिकाणी कुठं नागपूरला कोण काम करते, अच्छा. कुठं यवतमाळला कोण काम अच्छा. करते, माइन्स म्हणजे जिथे कोळशाच्या खनन खाणीमध्ये- जिथं सुरू असतं, हा, खाणकाम म्हणजे तिथं. कोळसा जिथून निघतोय बरोबर. तिथं ओरबटरला काम चालू आहेत पुण्याची. अच्छा. आता माझी सिमेंट फॅक्टरी जास्त काम चालते. अच्छा. तिथे इथनं 150-200 किलोमीटर वर चालू आहे अच्छा. सिमेंट फॅक्टरीला. हम्म. तिथे काम चालू आहे. आता ते सिमेंटची मागणी आता युगात जास्त मागणी आहे ना. बरोबर. मग रस्ते सिमेंटची व्यायला आली आहे, बरोबर. बिल्डिंग व्यायला आल्या. त्यामुळे सिमेंटचं प्रोडक्शन वाढले. वाढले. त्यांना कामं पण वाढली. काम वाढले, त्यांना फायदा कंपन्यांना, अल्ट्राटेक बरोबर, सारख्या कंपनी बरोबर. त्यांचा फायदा व्हायला लागला. त्यामुळे एक्स्ट्रा त्यांनी 2-2 प्लांट केले आता. हम्म, हम्म. आता बघितला हा तर रस्ता आमचा सिमेंटचा चालू आहे बघा, बरोबर. कोल्हापूर दाजीपूरचा पूर्ण सिमेंटचा रस्ता. त्यामुळे सगळे जे अर्थवर्क आता जे रस्ते व्हायला आले ते सगळे सिमेंट कॉन्क्रीट मध्ये 30-40 वर्ष परत बघायला नको अशा पद्धतीचं रस्त्याची कामं चालू आहे. ही डेव्हलपमेंट चांगली चालू आहे. फक्त यातनं आत्ताच्या घडीतला दहा तोटा आपल्याला निश्चित हे एनर्जी लॉकडाऊनची भीती आपल्याला या ठिकाणी आहे. पैसे बुडायची भीती आहे. आता ज्यांच्याकडे काम करायला लागलोय ते पैसे नाही दिले तर काय करायचं? हा, आधीच किती वेळा बुडलाय डोजरवाला. कोल्हापूर जिल्ह्यात बरेच डोजरवाले बुडल्यात, आम्ही बुडलोय, बरेच लोकांनी पैसे बुडल्यात. परंतु काम करायचं थांबायचं नाही. काम सुरूच ठेवा. दुसरा तरी माणूस चांगला पैसे देईल, जिथं पैसे 4 मिळतील म्हणून लोक या ठिकाणी काम करायचं. आता खाली काम चालू आहे. काही रत्नागिरीत काम चालू होती मध्ये मागच्या वर्षी माझं. खाली मंगलोरला काम चालू होतं. जिथं जहाज तयार करायचा कारखाना होता. बरोबर. मोठी मोठी शिप तयार करायची. बुडेल ना पैसे माझे. जहाजांचं क्लस्टर. हा, म्हणजे ते जहाज त्या भारतीय शिपयार्ड म्हणून होते. बरोबर. पैसे बुडवले तिने आपले. हे असं होत जाते या जाग्यात. तरी त्यातनं आपलं शेती आणि हे आहे म्हणून आपलं सांभाळून जातं ती गोष्ट. थोडं सांभाळून जाते. आणि यातलं ह्याच्यावर या व्यवसायातनं आम्ही गावोगावी मैदान करायला लागलोय. बरोबर. हा, मला तेही माहित होतं की तुम्ही या सगळ्या कामाचा वापर सुद्धा तुमच्या म्हणजे या सगळ्या मशीन्सचा वापर तुमच्या कामासाठी पण करता. हो. आणि तुम्हाला सांगतो साहेब, आपल्या आयुष्यात येऊन काहीतरी लोकांसाठी करावं, त्यातून माणसाची प्रगती व्हावी, अशा पद्धतीचं आमचं धोरण असते. अच्छा. मग तुम्ही आता बघितलं तर बघा, कालच माझ्या भागातनं सावरवाडीमध्ये 3-4 युवक पोलीस भरतीमध्ये झाले. परवाची 3ची काल मिरवणूक झाली. शिरोली गावामध्ये तुम्ही आता बघितलं तर 12 एकदम झाले. 12 माणसं झाली बघा. अच्छा. मुलं आमची हे झाली, पोलीस भरतीमध्ये झाले. काही मिलिटरी 4-5 जण झाले. तिने यांच्या मिरवणुका काढल्या. तिथं त्या दिवशी गेलो होतो. जे काम आपण पुढे घेतोय बाबा, आमच्या भागात पुढे अधिकारी व्हायला पाहिजे म्हणून त्यांना बेसिक मैदान 400ची ट्रॅक करणं, त्यासाठी जे काय तिथं व्हायब्रेटर रोलर लागतो, तिथे तुमच्या या कामाचा अनुभव उपयोगी पडतो किंवा या मशीनचा उपयोग होतो. हाई लेवल अशी झाली पाहिजे. अच्छा. ओके ओके. ह्याच्यातनं आम्ही अच्छा, व्यावसायिक म्हणून हा फायदा होतो लोकांच्या कामाचा. की त्यांना मशिनरी मी देतोय मोफत. बाबा काहीतरी माझी बांधिलकी आहे, तुमची समाजाची बांधिलकी आहे, असली मशिनरी वगैरे ग्रेडर वगैरे आहेत ना, हे याला काय म्हणतात ग्रेडर? हा, मोटर ग्रेडर. अच्छा. रोडवरचे किंवा मैदान सपाट करण्यासाठी. अच्छा, त्याच्यासाठी हा वापर होतो. हा, देतोय मी त्यांना. बरी मागा आली तर बाबा असं असं या एवढ्या परिसरामध्ये मी 14 मैदान या ठिकाणी केली. यासाठी जे चालक लागतात याच्यासाठी सुद्धा एक वेगळा अनुभव लागणार, कारण नॉर्मल वाहनं चालवणे आणि ही वाहनं चालवणे याच्यामध्ये फरक आहे. हे चालक सुद्धा तुमचेच आहेत? हा, चालक सुद्धा घेतलीच तयार. आता 20-20 वर्ष झाली माझ्याकडे माणसं आहेत. अच्छा, अनुभवी माणसं आहेत. 25 वर्ष झाले माणसं आहेत. काही जुनी नवी बदलतात, काही बाहेर नाही, बिहारवरचे ड्रायव्हर आहेत, काही मध्य प्रदेश मध्ये. अच्छा, बाहेरचे ड्रायव्हर सुद्धा तुमच्याकडे आहेत की ती 20-20 वर्ष आहे.
20 वर्ष काम करतात तुमच्याकडे बाहेरच्या राज्यातली माणसं? बाहेरच्या राज्यातला आहे आमच्याकडे माणसं 20-20 वर्ष. ते इकडेच राहतात ते? हो हो. आताच्या घडी थोडस माग पुढे वयाला आले, माणसं बदलतात. काही मात्र ती आली की वर्षभर 6-6 महिने तरी, काही माणसं 1-1 वर्ष राहिले, ज्याचे घराकडची काहीतरी अडचण असते, त्याला पगार पाहिजे असतो, काम पाहिजे असते, वर्षभर घरी गेलेली नाही बघा माणसं. अच्छा. मग जाताना जातात आहेत माझ्याकडे तशी माणसं 20-20 वर्ष झाली. आता ती आणि परत सगळं कंटिन्यू करत जायला लागणार. आता ह्या एनर्जी लॉकडाऊन मधनं काही बाहेर, जसं कोरोना लॉकडाऊन मधनं बाहेर पडलो, त्या लाटेतनं सगळे जग थांबलं होतं, बरचसं नुकसान झालं होतं, त्यातनं माणूस सावरला. तुम्ही तयार आहात या आव्हानासाठी? 100% ह्याला काही येईल त्याला, मला माझ्या भागाबरोबर जी काय अडचणी याच्यात एनर्जी लॉकडाऊन मधनं येतील, त्याच्यासाठी पर्याय मला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून किंवा शासनाच्या माध्यमातून मला काय काय नवीन धोरणं आणायला लागतील, त्यासाठी मला प्रयत्न निश्चित करायचा आहे. 100% मला जागतं राहायला लागणार आहे यासाठी. कारण ऊस वाळू द्यायचे नाहीत मला. काय आता पावसाळा आलाय, फ्लड आला, तर त्याविषयी काय महापूर 2019 आला होता, 21चा आता झाला, आता आणि काहीतरी अल निनो सारखं वादळ येते, त्यातनं काहीतरी झालं तर आपल्या भागासाठी आपल्याला तंग राहायला पाहिजे. त्यांच्या सेवेसाठी मी तंग आहे बघा. त्यात काही बदल होणार नाही, जसं आहे तसाच त्या दोन्ही लाटेत काम केलं होतं. यावेळी सुद्धा असं कुठं काय झालं तर 100% तुम्हाला आता मी शब्द देतो की मी ती जनतेबरोबर सगळ्या टाइमात राहणार. मी घरात बसणार कार्यक्रम एक संकट पुढे आहे, माझा जीव वाचवायसाठी मी घरात बसत नाही. मी लोकांच्या संकटात उडी घेतो आणि ते प्रश्न त्यांचे सोडून येतात. मी माझ्या जीवाची काळजी करत नाही. नक्कीच तुम्ही ही चर्चा केलीत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे उद्योजक आणि शेतकरी म्हणून तुमची भूमिका मांडली. या सगळ्या संकटाचा एक आव्हान आहे, त्यासाठी तुम्ही तयार आहेत असं तुम्ही मला सांगितलं. त्या सगळ्या तुमच्या या आव्हानांसाठी लढण्याची शक्ती तुम्हाला मिळो आणि या सगळ्या संकटातून आपल्या सगळ्यांची सुटका हो अशी मी इच्छा व्यक्त करतो. आणि तुम्ही वेळ दिला त्याबद्दल थँक्यू सो मच. थँक्यू. बुलडोझरचं गाव म्हणून ओळखलं जाणारं कोल्हापूर जिल्ह्यातलं करवीर तालुक्यातील बीड हे गाव, मी सध्या या गावात मी आलो होतो. या गावातले जे जिल्हा परिषद सदस्य आहेत राजू सूर्यवंशी, यांच्याशी मी गप्पा मारल्या. बुलडोझरचा त्यांचा व्यवसाय आहे, या व्यवसायावर नेमका काय परिणाम झाला आहे हे त्यांनी एक उद्योजक म्हणून, शेतकरी म्हणून सांगितलं. इथल्या काही कामगारांची मी चर्चा केली तेव्हा त्यांना भीती वाटते की जर एनर्जी लॉकडाऊन झालं तर आमच्या व्यवसायावर त्याचा अनिष्ट परिणाम होऊ शकतो. एका बाजूला पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहेत, तर दुसऱ्या बाजूला ग्रीसचे दर वाढत आहेत, ऑइलचे दर वाढत आहेत, स्पेअर पार्ट्सचे दर वाढत आहेत आणि या सगळ्याचा अनिष्ट परिणाम हा व्यवसायावर होऊ शकतो. आणि त्याच्यामुळे सरकारला आमची विनंती आहे की लवकरात लवकर त्यांनी हे दर कमी करावेत असं सुद्धा कामगारांनी सांगितलेलं आहे. या विषयाबद्दल इतरांना काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी मी पुढे जाणार आहे आणि ती माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा तरुण भारत डिजिटल.